लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 या पुरस्कार सोहळ्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आलेले आहेत। काय सांगाल, मागच्या वर्षी देखील तुम्ही आला होतात तेव्हा नाना तुमची म्हणजे एकंदरीत मुलाखत घेत होते, अनेक गुगली नानांच्या माध्यमातून प्रश्नांची टाकण्यात आली, परंतु तुम्ही प्रत्येक प्रश्नाला सिक्सर मारलाय। आज काय होईल? नाही, मी जवळजवळ प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला येतो। म्हणजे मी नेहमी असं गमतीने सांगतो की लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमाचा मी परमनंट गेस्ट आहे आणि इथे एक प्रकारे आपण महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांचा उत्सव मनवत असतो, त्यांना सेलिब्रेट करत असतो आणि त्यानिमित्ताने अनेक लोकांची भेट देखील होते, अनेकांचं कार्य जवळून पाहायला मिळतं। आणि एक खरं आहे की मागच्या वेळेस जी काही मुलाखत झाली, आता नानांसोबत मुलाखत करणं हे काही सोपं काम नाही आहे, पण नानांचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे त्यांनी फार काही गुगली टाकल्या नाहीत, थोड्याशा टाकल्या, पण तेवढा सराव माझा देखील आहे, त्यामुळे मला असं वाटतं की छान मुलाखत झाली ती। ज्येष्ठ अभिनेते आमिर खान आहेत, त्याचबरोबर विकी कौशल आहेत, काय वाटतं? आणि म्हणजे त्यांची जोडी आणि तुमची जोडी म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीस असाल किंवा एकनाथ शिंदे असेल, तुमची जोडी अशी दिसून येते। काय वाटतं, कोण मॅच जिंकेल आजची? अशी मॅचच नाही आहे, एकूणच आपल्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने आपला दृष्टिकोन काय आहे तो मांडण्याची संधी या माध्यमातून मिळते आणि दोन्ही अभिनेते फार उत्तम अभिनेते आहेत। विशेषतः आपल्याला माहिती आहे की आमिर खान यांनी एक बौद्धिक जी त्यांची क्षमता आहे ती प्रचंड आहे आणि त्यांनी एक अभिनेत्यासोबतच वॉटरच्या क्षेत्रात जे काम केलेलं आहे, पाण्याच्या क्षेत्रात, ते देखील खूप महत्त्वाचं आहे। एक काही रॅपिड फायर प्रश्न आहेत, त्यामधूनच एक म्हणजे तुम्ही देखील स्वतःला त्या ठिकाणी जिंकून आणू शकता, तसं मी घेतोय। एकंदरीत म्हणजे हिरोईक पॉलिटिशियन, त्यामुळे तुम्ही कोणाला या संपूर्ण सरकारमधलं जर पॉलिटिशियन असेल तर त्यापैकी तुम्ही कोणाला द्याल तो अवॉर्ड? नाही, हिरो कशा पद्धतीनं, कामाने हिरो असतात, दिसण्याने हिरो असतात, त्यामुळे मला असं वाटतं की बरेच हिरो आमच्याकडे आहेत, कोणा एकाला पुरस्कार कशाला देऊ, सगळ्यांना देऊ।